विक्रमनगर परिसरातील रखरखीत दुर्लक्षित मोकळी जागा आज हिरवळीच्या श्वासात, हास्यांच्या गजरात आणि व्यायामाच्या चैतन्यात न्हाऊन निघाली आहे. माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्या दूरदृष्टीतून आणि अविरत पाठपुराव्यातून साकारलेले हे भव्य उद्यान म्हणजे विकास हा केवळ रस्ते इमारतींचा नसून माणसांच्या आरोग्याचा आणि आनंदाचा असतो, हे याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. प्रभाग क्रमांक 6, 7, 3 आणि 2 मधील लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा, युवकांना ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी सोयीस्कर वॉकिंग ट्रॅक आणि सर्व नागरिकांना विरंगुळा मिळावा या हेतूने उभारण्यात आलेल्या या उद्यानातून विठ्ठल चोपडे यांनी आपली दूरदृष्टीपूर्ण विकासाचा दृष्टिकोन अधोरेखित केला आहे. भविष्यात इचलकरंजी शहराच्या विकास आराखड्यात माऊलींचे योगदान मोलाचे राहील असे गौरवोद्गार आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी काढले. वर्धमान चौक ते बालाजी चौक रस्त्यालगत वंदे मातरम क्रीडांगणा शेजारी महापालिकेच्या मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या या भव्य उद्यानाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा 14 डिसेंबर रोजी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला. याचवेळी परिसरात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते झाले. संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भूषविले. प्रास्ताविकात विठ्ठल चोपडे यांनी या उद्यानासाठी केलेल्या संघर्षाची कहाणी उलगडली. 2007 पासून ही जागा प्रत्यक्ष ताब्यात घेण्यासाठी त्यांनी तत्कालीन नगर परिषदेकडे सलग 10 वर्ष प्रयत्न केले. त्यानंतर निधीसाठी तब्बल 7 वर्षांचा पाठपुरावा केला. जिल्हा नगरोद्यान योजनेतून सुमारे 1.5 कोटी रुपये व उर्वरित निधी नफा फंडातून मिळवून पूर्वी शौचालयासाठी वापरण्यात आलेल्या या जागेचे आज सुंदर सुसज्ज उद्यानात रूपांतर झाले आहे. या नव्याने साकारलेल्या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, युवकांसाठी ओपन जिम, लहान मुलांसाठी विविध खेळणी व झोपाळे, योग प्राणायामसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी मंत्रमुग्ध संगीताची सुविधा ही या उद्यानाचे खास आकर्षण ठरत आहे. लगत असलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गोरगरिबांसाठी छोटे मोठे सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक कार्यक्रम केवळ 1000 रुपयांच्या नाममात्र भाड्यात आयोजित करता येतात. सभागृहामध्ये स्वतंत्र व सुसज्ज जेवणाची नवी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तेथे असलेल्या कार्यालयात दररोज सकाळी मोफत योगासन वर्ग भरविण्यात येतो. या वर्गाला सुमारे 60 पेक्षा अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून आरोग्याविषयी जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी ही सुविधा नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू, सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील, भाजपचे माजी अध्यक्ष श्रीरंग खवरे, माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे साळुंखे, प्रधान माळी, अभय आर्गे, श्रीनिवास कांबळे, दीपक भोसले, दीपक पाटील, सलीम ढालायत, भारत बोंगाडे, गणेश माचरे, उत्तम कुंभार, सचिन माचरे, प्रदीप मळगे, प्रशांत कांबळे, दुर्योधन जाधव, संजय गेजगे, अभय बाबेल, अमर पारडे, सुखदेव माळकरी, दत्ता धुमाळ, राजू माळगे, आबा बनसोडे, वैभव भांडुरंगे, अमोल मद्यापोळ, दत्ता केसरकर, ओंकार कांबळे, दिलीप धुत्रे, नंदू टेके, नितीन पडियार, उमेश आसंगे, मुरली नगारे, प्रसाद तांबे, राणे मॅडम, बिस्मिल्ला कलावंत यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे उद्यानाच्या पहिल्याच दिवशी महिलांसाठी आयोजित खास कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर जणू फुलूनच गेला. हे उद्यान म्हणजे केवळ सिमेंट लोखंडाची रचना नसून दृढ निश्चय, सातत्यपूर्ण संघर्ष आणि समाजासाठी जगण्याची जाणीव यांचे प्रतीक आहे, असे अनेकांच्या भावना व्यक्त होत होत्या.